नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. रविराज विचारतो की अर्जुन सांग, त्या रिपोर्टमध्ये काय आहे? आम्ही सगळं ऐकण्यासाठी खंबीर आहोत. तू फक्त सांग काय आहे. अर्जुन सांगतो की प्रियाच्या रिपोर्टमध्ये असं आलंय की प्रियाचे DNA रिपोर्ट प्रतिमा हत्याशी मॅच होत नाहीत. तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. प्रिया कशी खोटं बोलून या ठिकाणी आली होती, तिने कसं नाटक केलं होतं आणि ते सुद्धा अगदी परफेक्ट, हे सगळं सगळ्यांना आठवू लागतं. अर्जुन DNA रिपोर्ट दाखवतो तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रियाला तर काय बोलावं काहीच कळत नाही. कल्पना म्हणते, पण इतक्या सफाईदारपणे ही मुलगी आपल्या डोळ्यासमोर वावरत होती, तिला काहीच कसं वाटलं नाही हे सगळं खोटं नाटक करताना. प्रतिमा म्हणते, 20 वर्ष मी कशी जगले माझं मलाच माहीत नव्हतं. कशासाठी मी जगते हेही माहीत नव्हतं. पण जेव्हा मी 20 वर्षानंतर तुला पाहिलं तेव्हा असं वाटलं की हीच ती उमेद आहे की ज्यामुळे मी 20 वर्ष जगले, सगळ्यांपासून दूर राहून सुद्धा तुला भेटायच्या आशेसाठी जगले. पण तू सगळ्याची निराशा केलीस. रविराज प्रियाकडे जातो आणि एक सणसणीत तिच्या कानामागे रविराज म्हणतो, तू माझ्यातल्या बापाचा अपमान केलाय, मी केलेल्या प्रेमाचा अपमान केलाय. एक बाप आणि मुलगी या नात्याचा तू अपमान केला आहेस, विश्वासघात केला आहेस तू. प्रिया तरी देखील सफाई देऊ लागते. अर्जुन आणि सायली खोटं बोलतायत, माझ्या विरोधात खोटे पुरावे सादर करतायत. नागराज म्हणतो, एक गप्प बस ग, मला माहिती आहे ना काय आहे खरं ते. 20 वर्षापूर्वी जेव्हा तुमच्या ॲक्सिडेंटचा प्लॅन फेल गेला तेव्हा मी संधी शोधत होतो आणि त्याच वेळेस महिपतकडे प्रिया एक गाठोडं घेऊन आली. तन्वीचं गाठोडं होतं ते. आणि मग आमच्या डोक्यामध्ये प्लॅन आला, आम्ही तिला तन्वी म्हणून तुमच्यासमोर आणलं. अस्मिता रागवतच म्हणते, तुला लाज नाही वाटली का गं हे असं करताना? तू जेव्हा आरशासमोर उभी राहत असशील ना तेव्हा तुला एक चेटकीन दिसत असेल ना, कारण हेच तुझं खरं रूप आहे. दुसऱ्यांसमोर वेगळं दाखवायचं आणि खरं रूप मात्र चेटकिनीचं. अगदी अकराळ विक्राळ दिसत असेल ना तू स्वतःला. अर्जुन म्हणतो, हिला काही घेणं देणं नव्हतं, फक्त तिला किल्लेदार आणि सुभेदार यांचा पैसा हवा होता आणि त्यासाठी तिने हे सगळं नाटक केलं. माझ्यासोबत लग्न नाही करता आलं तर तिने अश्विनला जाळ्यामध्ये ओढलं आणि त्याच्याशी लग्न करून फक्त प्रॉपर्टी मिळवायची, हा एवढा एकच तिचा उद्देश होता. विमलसुद्धा म्हणते की तुम्ही इतकं खोटरडेपणा केलात ना, इतकं नीच वागलात ना, तुम्ही कधी आयुष्यामध्ये सुखी राहणार नाही. प्रतापसुद्धा समोर येतो आणि तन्वीच्या एक खणखणीत कानामागे ओढतो. त्यानंतर सुमन येते आणि ती म्हणते, हे सगळं इतकं तू सफाईदारपणे आम्हाला 3 वर्ष फसवत आलीस, यामध्ये तू एकटी नक्कीच नसशील, यांचा नेमकी तुला हात असणारच आहे. तेव्हा नागराज म्हणतो की हो, केली मी मदत तिला. आणि कसं त्याने प्रियाला तन्वी म्हणून घरामध्ये आणलं हे सगळं तो सगळ्यांना सांगतो. आता मात्र प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली असते. त्याच्या या सगळ्या कृत्याचा महिपतसुद्धा साक्षीदार असतो. महिपतसुद्धा सांगतो की DNA रिपोर्ट मॅनेज करणं, त्यानंतर तन्वी आम्हाला रडत असताना सापडली हे पाहणारी एक बाई मॅनेज करणं, हे आमच्यासाठी काही अवघड नव्हतं आणि तेच आम्ही केलं. नागराज म्हणतो, ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आम्ही तिला सुभेदारांच्या घरामध्ये प्लॅन केलं होतं आणि किल्लेदारांची प्रॉपर्टी तर अशीही तिच्याकडे आपसुकच येणार होती. मग आम्ही इन्स्पेक्टरला सगळं सांगून तुमच्याकडे तिला पाठवून दिलं. प्रिया पुन्हा नाटकं करू लागते, हे सगळे खोटं बोलताय, हा अर्जुन सायलीचाच प्लॅन आहे. खरं तर अर्जुन सायलीनेच महिपत आणि नागराजकडून पैसे खाल्ले आहेत, त्याच्यामुळेच ते असे माझ्याशी वागतायत. रविराज एक सणसणीत तिच्या कानामागे ओढतो आणि पुन्हा मला बाबा म्हणून हाक मारायची नाही असं म्हणतो. त्याला या तन्वीच्या वागण्यामुळे खूप मनस्ताप झालेला असतो आणि तो प्रचंड रडतसुद्धा असतो. त्यानंतर प्रतिमा येते आणि प्रियाच्या एक सणसणीत कानामागे ओढते, मी तुला किती जीव लावण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या नात्यामध्ये मला कधी प्रेम आपुलकी वाटलीच नाही. यामुळेच नाही कारण तू माझी कधी मुलगी नव्हतीसच. तू खोटं वागली आहेस. आई या शब्दाचा, या नात्याचा तू अपमान केला आहेस. त्यानंतर मैना तिथं येते आणि तीसुद्धा प्रियाच्या एक सणसणीत कानामागे ओढते. म्हणते, तुझ्यासारख्या मुलीला मी जन्म दिला ना तेव्हा तिच्या नरड्याला नख लावायला पाहिजे होतं. तू आमच्याच जीवावरती उठलीस, लाज कशी वाटत नाही तुला?
आता प्रतापसुद्धा येतो आणि एक सणसणीत तिच्या कानामागे ओढतो. सदा म्हणतो, अगं इतकी निर्दयी निघालीस तू, स्वतःच्या सख्या आईबापांना जिवे मारण्याची प्रयत्न करू लागलीस, स्वतःच्या बापाला विषारी इंजेक्शन द्यायला निघालीस तू. आता प्रियाचा चांगुलपणाचा मुखवटा उतरलेला असतो. तिला प्रत्येक व्यक्तीचा खूप प्रचंड असा राग येत असतो. प्रतापसुद्धा तिला खूप काही बोलतो आणि ती एकदम शांतपणे आणि रागात ते सगळं ऐकून घेत असते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तसे स्पष्ट दिसू लागतात. अश्विन म्हणतो, मग माझ्यासोबत संसार करणारी कोण होती नेमकी? बबली लोखंडे, तन्वी किल्लेदार, का प्रिया मधुकर, का प्रिया अश्विन सुभेदार? काय समजायचं? कोणतं नातं खरं होतं? कोणता स्पर्श खरा होता? तो सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो आणि त्यालासुद्धा तिच्या या वागण्याचा प्रचंड त्रास होत असतो. आयुष्यामध्ये आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे याचीही त्याला जाणीव झालेली असते आणि तो सुद्धा प्रियाच्या एक खणखणीत कानामागे ओढतो. त्यालाही राग अनावर झालेला असतो. तेव्हा सगळेच त्याला सावरतात आणि कल्पना समोर येऊन पुन्हा एक प्रियाच्या खणखणीत कानामागे ओढते. माझ्या साध्या भोळ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंस तू, आमच्या घरामध्ये लागलेली कीड आहेस तू, असं ती तिला वाईट साईड खूप असं बोलत असते. त्यानंतर सुमन पुढे येते आणि ती सुद्धा प्रियाच्या एक खणखणीत कानामागे ओढते. अगं जेव्हा तू घरी आली होतीस तेव्हा तुला अगदी आईसारखी माया लावली मी, आणि तू काय केलं? या सगळ्याचं असं फळ दिलंस तू. आमच्यासमोर असं काहीही न झाल्यासारखं वागताना तुला लाज कशी वाटली नाही? आता चैतन्य म्हणतो, झालं ना तुझ्या मनासारखं, हेच तर हवं होतं तुला ना. आता अस्मिता पुढे येते आणि म्हणते, तू एक विषारी नागिन आहेस, असं म्हणून तिच्या एक सणसणीत कानामागे ओढते. आता पूर्णाजी तिच्या समोर येतात आणि म्हणतात की माझ्या श्वासाश्वासामध्ये, शब्दाशब्दामध्ये फक्त तन्वी तन्वी हेच नाव होतं आणि तू माझ्या प्रेमाचा असा गैरफायदा घेतलास. कुठे आहे माझी खरी तन्वी? तूच तिला कुठेतरी गायब केलं असेल ना, तूच तिला धमकावलं असेल, म्हणूनच तर ते समोर येत नाही आहे ना. सांग ना, कुठे आहे माझी तन्वी? पूर्णाजीसुद्धा तिच्या एक खणखणीत कानामागे ओढतात. त्यांना या सगळ्याचा खूप त्रास होत असतो आणि त्यांना रडताना पाहून सायली आणि घरातल्या सगळ्यांना त्रास होत असतो. अर्जुन लगेच पूर्णाजीला सावरतो आणि तू त्रास करून घेऊ नको असं म्हणून तो तिला बाजूला बसवतो. कल्पना प्रियाला म्हणते, तन्वीचं लॉकेट गळ्यामध्ये घालून हिंडत होतीस ना तू इतकी वर्ष. अगं या लॉकेटमध्ये जेवढी चमक आहे ना तेवढीच चमक माझ्या तन्वीमध्ये होती. तेवढी डोळ्यामध्ये चमक तुझ्या दिसते का? खोटेपणा मिरवत होतीस इतके दिवस ना. हे लॉकेट घालण्याचा तुला काहीच अधिकार नाही. आता असं म्हणून कल्पना ते लॉकेट ओढून घेते. अर्जुन तिला म्हणतो, स्वतःला खूप शहाणी समजत होतीस ना तू. तुला कोणी मात देऊ शकत नाही असंच तुला वाटत होतं ना. पण बघ आज तुझी काय अवस्था झाली आहे. किल्लेदारांचा पैसाही मिळणार नाही तुला आणि सुभेदारांची प्रॉपर्टीसुद्धा मिळणार नाही. तुझी हाल आता अशी झाली आहे, तुला कोणी दारातही उभं करणार नाही. हा अर्जुन सुभेदार कोर्टामध्ये न जाताच त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी केस जिंकलेला आहे. आता अर्जुनचं बोलणं मध्येच खोडून प्रिया लगेच मोठमोठ्याने हसू लागते. सॉरी हा, पण मला ना तुमची खरंच कीव येते. म्हणजे या घरामध्ये इतके एक से एक बहादूर लोक आहेत. म्हणजे 2-2 नामांकित वकील, एक डॉक्टर, एक बिझनेसमॅन, हे एवढे सगळं असताना आणि ही अन्नपूर्णा सुभेदार, इतके सगळे हुशार मंडळी असताना यांना सगळ्यांना मी गुंडाळलं. इतके दिवस त्यांना फसवलं आणि त्यांना काडीचाही पत्ता लागला नाही. आता प्रिया हे सगळं बोलताना अगदी निर्भीडपणे बोलत असते आणि तिच्या चेहऱ्यावरती हसू असतं. या सगळ्यांना तिने कसं फसवलं याचं समाधानही तिच्याकडे असतं. तिच्या या बोलण्याचा सगळ्यांनाच खूप धक्काही बसत असतो आणि प्रचंड चिडही येत असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहेत की सर्व लोक मिळून तिला घराबाहेर ढकलून देतात आणि सायली तिला चांगलीच धमकी देते. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.